हं. नमस्कार. बघा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मध्ये आपण आहोत. भूजल विभाग आहे. हिरकणी कक्ष आपल्याला दिसतोय मागे. हा हिरकणी कक्ष पूर्णपणे बंद आहे. अंधार आहे. लाईट बंद आहे. इकडे तांत्रिक विभाग आहे. तांत्रिक विभाग बंद आहे. आरेखन विभाग आहे, बंद आहे. खाली खुर्च्या आहेत. सर्व खुर्च्या खाली आहेत. यांना फक्त आता हार घालायचं बाकी. त्यानंतर भांडार विभाग आहे. तुम्ही शिपाई आहे. ठीक. शिपाई फक्त आपल्याला इथं आहेत कर्तव्य बजावत असताना. सर्वसामान्य शिपाई कर्तव्य बजावत आहे. त्यानंतर हा विभाग कोणता आहे दाखवा. लेखा विभाग खाली आहे. इकडे आहे. हा विभाग कोणता आहे. आस्थापना विभाग. पूर्ण विभाग खाली आहेत. सर्व खुर्च्या खाली आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतील, पण कुठला तरी अधिकारी इथे लागेल, कर्मचारी लागेल, कोणीही नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावणार. आता वेळ किती झालेली मी तुम्हाला दाखवतो. 5:13 झालेले आहेत. घड्याळामध्ये बघू शकता 5:13 झालेले आहेत. तर वेळ किती आहे भैया. ऑफ 6. ठीक आहे. वेळ नियमानुसार शासकीय वेळ ही कार्यालयाची 6 असते. सायंकाळची 6 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये हजर राहावं लागतं. पण सर्व खुर्च्या खाली आहेत. सर्वसामान्य जनतेचं काय, त्यांचे प्रश्न मार्गी कसे लागणार, असे हे सर्व अधिकारी कर्मचारी जर करत राहिले तर आपलं एकीकडे मोदी सरकार म्हणते की डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया, आणि या ठिकाणी काय डिजिटल आहे, काय कामं चालू आहे, सर्वसामान्य लोकांचे कसे प्रश्न मार्गी लागणार, हे एवढे काम आहे. हे लोक अपील करतात. या ठिकाणी अपील केल्यानंतर त्यांना पूर्णपणे माहिती देण्यात येत नाहीये. अर्धवट माहिती दिली जाते. कोणी हजर त्याचं काय होणार. हजर नसते. हजर कोण आहे इकडे. कोणाकडे माहिती देणार, करायची. कोणाकडे विचारपूस करायची. या सगळ्या गोष्टींचा प्रश्न पडतोय सर्वसामान्य जनतेला. आणि फुकट पगारी घेतल्या जात आहेत. अरे खुर्च्या खाली करा ना. इच्छुक आहेत बऱ्याच गरजवंत गरीब लोकांचे शिक्षण पूर्ण झालेले लोक आज रोजी बेरोजगार झालेले आहेत. कशाला या खुर्च्या तुम्ही अशा खाली ठेवता. त्यांना बसू द्या. तुमच्याकडून नसेल होत तर. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत. हे एवढे मोठे कागद घेऊन आलोय आम्ही या ठिकाणी. हे याच्यामध्ये खरोखर लक्ष देण्याची गरज आहे. यांच्यावर कारवाई व्हावी. वेळेत जर कोणी इथे उपस्थित नाही, आणि हे रोजचं आहे, आजच नाहीये. कोणाकडे जात हे कोणाकडे विचारायचं, काय करायचं. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावं. संबंधित विभागाला नोटीस जारी करावी की आपण सर्व कोणीही उपस्थित नाही, कुठल्याही विभागातला व्यक्ती, कर्मचारी.